ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण थर्ड अँगल कसा फाइंड करायचा ते बघितलं. थर्ड अँगल आपण डिग्री आणि रेडियन मध्ये कसा फाइंड करत होतो हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आता ह्याचा जो पुढचा पार्ट आहे तो आज आपण आता एक्झाम्पल चालू करूया. द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 3, 7, 8. ट्रायंगलच्या 3 अँगलचे रेशो, ट्रायंगल मध्ये एकूण 3 अँगल्स असतात, त्यांचे रेशो 3, 7, 8 दिलेले आहेत. फाइंड द मेजर इन डिग्री अँड रेडियन. तर ते तिन्ही अँगल्स डिग्री आणि रेडियन मध्ये लिहा. त्या तिन्ही अँगलचे रेशो दिलेत 3, 7, 8. मग मी कसं तिन्ही अँगल फाइंड करतो डिग्री अँड रेडियन मध्ये? सोल्युशन, गिवन 3 angles of triangles of a triangle are in the ratio 3 has 7 has 8. Therefore, consider 3 angle. Let 3 angle of triangle R. Let 3 angles of triangle R. ट्रायंगलचे 3 अँगल काय म्हणूया आपण? 3x, 7x and 8x. ओके. ट्रायंगलच्या 3 अँगलचे रेशो 3, 7, 8 असतील तर 3 अँगल आपण काय कन्सिडर केले? 3x, 7x, 8x. नाउ बट 3x plus 7x plus 8x is equal to 180. काय सांगा? Sum of all angles of triangle is 180. Alright? Sum of all angles of triangle are 180. हा reason आहे तुमचा. Sum of all angles of triangles are 180. यांची addition किती ती बघा? 18x is equal to 180. ठीक आहे. 18x, x बरोबर किती आला? 180 डिग्री बाय 18. x बरोबर किती आला? 10 डिग्री. x बरोबर किती आला तुमचा? 10 डिग्री. आता आपल्याला तिन्ही अँगल काढायचे. तिन्ही अँगल कशामध्ये काढायचे? डिग्री आणि रेडियन मध्ये. पहिल्यांदा डिग्री मध्ये काढूया, नंतर रेडियन मध्ये काढूया. फर्स्ट अँगल इज इक्वल टू किती आहे सांगा? फर्स्ट अँगल 3x. हा, इथं डिग्री किती आहे 3x ची? x बरोबर 10 डिग्री आहे. 3 into 10 डिग्री इज इक्वल टू 30 डिग्री. फर्स्ट अँगल कशामध्ये आला? 30 डिग्री आला. तर x बरोबर 10 वापरला. फर्स्ट अँगल आपला 3x आहे, सेकंड अँगल 7x आहे आणि थर्ड अँगल 8x आहे. त्याचा 3x, x बरोबर 10, 3 into 10 30 डिग्री इज इक्वल टू हे तर डिग्री मध्ये. आता रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करणार? 30 into 1 डिग्री. ओके, 1 डिग्री म्हणजे किती? पाय बाय 180. हे मागच्या लेक्चरला मी पाठ करायला सांगितलेलं आहे. 30 into पाय बाय 180. 0 0 कॅन्सल्स. 3 पाय बाय 18 किती आलं? 3 पाय बाय 18 म्हणजे पाय बाय 6. म्हणजे फर्स्ट अँगल तुमचा पाय बाय 6 येतो. फर्स्ट अँगल किती येतो? पाय बाय 6. हे रेडियन मध्ये झालं आणि हे कशामध्ये झालं? डिग्री मध्ये झालं. रेडियन आणि डिग्री मध्ये तुम्हाला फर्स्ट अँगल काढायचं. सिमिलरली सेकंड अँगल आणि थर्ड अँगल आपण तसंच फाइंड करायचं. सिमिलरली सेकंड अँगल आणि थर्ड अँगल आपण तसाच फाइंड करूया. आता मी सेकंड अँगल फाइंड करतो. ठीक आहे, आणि तू थर्ड अँगल फाइंड करूया. सेकंड अँगल काय सांगा तुमचा? सेकंड अँगल इज इक्वल टू 7x म्हणजे 7 into 10 डिग्री इज इक्वल टू 70 डिग्री. हे झालं डिग्री मध्ये. आता तोच रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा. 70 into 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे काय? न्यूमरेटरला पाय येणार डिवाइड बाय 180. 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180. 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180. 0 0 कॅन्सल्स. किती आलं? 7 पाय बाय 18. हा रेडियन मध्ये झाला. हा सेकंड अँगल कशामध्ये झाला? रेडियन मध्ये. आता राहिला कुठला अँगल आपला? थर्ड अँगल. नाव थर्ड अँगल्स. थर्ड अँगल बरोबर काय सांगा? 8x is equal to 8 into 10 degree is equal to 80 degree. थर्ड अँगल किती झाला? 80 डिग्री. आता हे रेडियन मध्ये कसं करणार? 18 into 1 डिग्री. ओके, म्हणजे किती येणार? 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180. हे दोन फॉर्म्युले पाठच पाहिजे तुम्हाला. 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180, 1 रेडियन इज इक्वल टू 180 बाय पाय. हे दोन फॉर्म्युले पाठच करून ठेवायचे. 0 0 कॅन्सल्स. 18 पाय बाय 80
8 पाय बाय 18 2 चा वाज होतोय और पाय बाय 9 इज इक्वल टू थर्ड अँगल. आता given three angles are in degree. Given three angles are in degree. काय आहे ना सांगा 30 डिग्री, एक झाला 30 डिग्री, दूसरा 70 डिग्री and 80 डिग्री. ओके and 80 डिग्री. Given three angle in radian. Given three angles in radian. radian मध्ये किती आहे ना 30 डिग्री किती आला पाय बाय 6. इथं बघा 30 डिग्री आला पाय बाय 6. हा किती आला 7 पाय बाय 18. 7 पाय बाय 18 आणि हा किती आला 4 पाय बाय 9. 4 पाय. म्हणजे हे डिग्री मध्ये झाले आणि हे रॅडियन. तुम्हाला दिलेले तीन अँगल डिग्री आणि रॅडियन मध्ये लिहायचे ते लिहून घ्या. हा आता मी परत एकदा एक्सप्लेन करतो. द मेजर ऑफ थ्री एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 378. दिलेल्या ट्रायंगलच्या तीन एंगलचा रेशो 378 आहे. तर ते तिन्ही एंगल्स डिग्री आणि रॅडियन मध्ये लिहायचे. गिवन थ्री एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 378. Three angles of a triangle are 3x, 7x, 18x. But 3x plus 7x plus 18x, 8x is equal to 180. Then sum of angles of a triangle are 180. 18x is equal to 180. X equal to 180 by 18. भाग जातो 10 डिग्री. फर्स्ट अँगल तुमचा 3x आहे. ठीक आहे, म्हणजे 3 into 10 डिग्री इज इक्वल 30 डिग्री. हा झाला डिग्री मध्ये. रॅडियन मध्ये करायचं तर 30 डिग्री म्हणजे 30 into 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 180. पाय बाय 180 0 0 कॅन्सल. 3 पाय बाय 18 म्हणजे किती आलं पाय बाय 6. सेकंड अँगल किती आहे 7x म्हणजे 7 into 10 डिग्री इज इक्वल टू 70 डिग्री. 70 डिग्री इज इक्वल टू 70 into 1 डिग्री. 0 0 कॅन्सल. 7 पाय बाय 18. आणि थर्ड अँगल आहे 8x म्हणजे 80 डिग्री म्हणजे पाय बाय 180 0 0 कॅन्सल. 8 पाय बाय 18 म्हणजे पाय बाय 9. तर तीन अँगल डिग्री मध्ये लिहायचे, तीन अँगल रॅडियन मध्ये लिहायचे. तुम्ही एक लिहा होमवर्कला. तुम्ही होमवर्कचं लिहून घ्या. द मेजर्स ऑफ अ ट्रायंगल्स हे होमवर्कला लिहून घ्या. द मेजर ऑफ अ ट्रायंगल्स आर इन द रेशो 2 has 3 has 5. तिन्ही ट्रायंगलचे रेशो दिले आहेत 2 has 3 has 5. फाइंड द मेजर इन डिग्री अँड रेडियन्स. तर ते तीन अँगल डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचे आहे. तीन अँगल कशामध्ये काढायचे डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचे. ठीक आहे, लिहून घ्या. तीन मार्काला पडते त्यामुळे व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट थोडस वेगळा क्वेश्चन. इन अ राइट एंगल ट्रायंगल, इन अ right angled triangle, in a right angled triangle, the acute angle are in the ratio. The acute angle are in the ratio. The acute angle are in the ratio. Acute angles are ratio दिला है 4 as 5. 4 as 5. Find the angles of triangles in degree and radian. Find the angles of triangle in degree and radians. In degree and radians. डिग्री आणि रेडियन्स मध्ये ट्रायंगलचे अँगल्स काढा. ओके, लिहून घ्या क्वेश्चन. ठीक आहे, आता लिहून घेतला क्वेश्चन. थोडासा वेगळा आहे क्वेश्चन. काय क्वेश्चन विचारलाय बघा. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे त्या ट्रायंगल मध्ये एक राईट अँगल असणार आहे. फिक्स 90 डिग्रीचा एक असणार. त्याला राईट अँगल ट्रायंगल असं आपण म्हणतो. त्यात एक राईट अँगल ट्रायंगल, द अॅक्यूट अँगल आहे इन द रेशिओ 4 as 5. ठीक आहे, ह्यांचे रेशो 4 and 5 आहेत. म्हणजे एकाचा 4x आहे आणि एकाचा 5x आहे. आणि फाइंड द अँगल्स, हे तिन्ही अँगल्स डिग्री अँड रेडियन मध्ये लिहायचे.
given triangle is a right angled triangle, that is one angle of triangle is equal to 90 degree. त्या ट्रायंगलचा एक अँगल किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. and other two acute angles are in the ratio 4:5. That is, other two acute angle are 4x and 5x. बघा, ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्री आहे कारण राईट अँगल ट्रायंगल आहे. and other two acute angles are in the ratio 4:5. दुसरे दोन अँगल आहेत त्यांचा रेशो दिलाय 4:5. that is, other two angles are 4x and 5x. तर दुसरे दोन अँगल्स काय 4x and 5x. but 4x 5x plus 90 डिग्री हे दोन ऍक्यूट अँगल जे आहेत, ऍक्यूट म्हणजे लेस दॅन 90, त्यांचे रेशो दिले 4x 5x आणि एक अँगल दिला 90 डिग्री. त्या तिन्ही अँगलची सम किती असणार 180. कारण सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, आता त्यातला एक राईट अँगल आहे तेव्हा 90 डिग्री असणार. आता 4x plus 5x किती आहे ना 9x इज इक्वल टू 180 minus 90 डिग्री. हा 90 डिग्री तिकडे जातो का मायनस 9x इज इक्वल टू 90 डिग्री. x इज इक्वल टू 90 डिग्री बाय 9. x किती आला 10 डिग्री. आता आपल्याला ते तीन अँगल्स काढायचे. ठीक आहे, त्यातला एक अँगल राईट अँगल आहे. मी काय करतो, फर्स्ट अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. फर्स्ट अँगल 90 डिग्री. मग 90 डिग्री ह्या डिग्री मध्ये झाला, आपण रॅडियन मध्ये पण लिहायचं आणि डिग्री मध्ये पण लिहायचं आहे. ओके, हे डिग्री मध्ये कसं करावं लागणार 90 into 1 डिग्री. ओके, 90 into 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180. फॉर्म्युला पण पाहिजे 1 डिग्री आणि 1 रॅडियन. 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180. 0 0 कॅन्सल्स. 9 पाय बाय 18 म्हणजेच किती आलं पाय बाय 2. हा फर्स्ट अँगल डिग्री मध्ये झाला आणि रॅडियन. हा डिग्री मध्ये आणि हा रॅडियन मध्ये. आता सेकंड अँगल काढूया आपण. सेकंड अँगल किती आहे बघा 4x. राहिले दोन ऍक्यूट अँगल 4x आणि 5x आहे. 4x इज इक्वल टू 4 into 10 डिग्री इज इक्वल टू 40 डिग्री. 4x म्हणजेच 4 into 10 डिग्री आणि 4 into 10 डिग्री म्हणजे किती आला 40 डिग्री. ओके, 40 डिग्री रॅडियन मध्ये कसं लिहिणार 40 into 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती पाय बाय 180. फॉर्म्युला पण पाहिजे 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180. 0 0 कॅन्सल्स. 4 पाय बाय 18 म्हणजेच किती आले हे 2 पाय बाय 9. हा तुमचा सेकंड अँगल आहे. हा सेकंड अँगल. आता राहिला थर्ड अँगल्स. नाव थर्ड अँगल काय सांगा एवढ्यात बसते का बघूया आपण पुढे. नाव थर्ड अँगल्स हा इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 5 into 10 डिग्री इज इक्वल टू 50 डिग्री. हा डिग्री मध्ये लिहिला. आता तो रॅडियन मध्ये किती असणार 50 into 1 डिग्री इज इक्वल टू 50 into पाय बाय 180. 0 0 कॅन्सल्स. 5 पाय बाय 18 संपलं. थर्ड अँगल येणार. देअरफॉर गिवन 3 अँगल्स हा थर्ड अँगल आहे ना तुमचा रॅडियन मध्ये. देअरफॉर गिवन 3 अँगल्स in degree 90 degree, 40 degree and 50 degree. ओके, 90 40 50 तो 90 आहे, एक 40 आणि एक 50 आणि रॅडियन मध्ये काय असणार
3 angles in radian. 3 angles in radian. Pi by 2. 90 म्हणजे pi by 2. 2 pi by 9. 2 pi by 9 and 5 pi by 18. इथं कसं होतं, वन अँगल तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलता. इन अ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल किती असतो, 90 डिग्री, आणि राहिलेले दोन ऍक्यूट अँगल रेशो दिलते 4:5 म्हणजे 4x and 5x. सम ऑफ ऑल थ्री अँगल्स इज 180 and then x फाइंड करायचा. तो x फर्स्ट अँगल तर 90 कारण वन अँगल राईट अँगल ट्रायंगल आहे, दुसरा अँगल 4x आणि तिसरा अँगल 5x. डिग्री अँड रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. लिहून घ्या. आता एक होमवर्कला देतो तुम्हाला, तुम्ही लिहून घ्यायचं आहे होमवर्कचं. तर लिहून घ्या. होमवर्कचं एक एक्झाम्पल तुमचा. होमवर्क, वन अँगल ऑफ अ ट्रायंगल, वन अँगल ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो. Sorry, one angle of a triangle has measure 2 pi by 9 and measure of the other two angles and measure of other two angles are in the ratio 4 has 3. Find the angles of a triangle in degree and radians. Find the angles of a triangle in degree and radian. In degree and radian. लक्ष द्यायचं कसं सोडवायचं आहे. एक अँगल दिलाय 2 pi by 9. ट्रायंगलचा एक अँगल 2 pi by 9 आहे. 2 pi by 9 डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्या. किती डिग्री त्याची, 40 डिग्री. करेक्ट, 40 डिग्री येणार. आणि ह्या दोन अँगलचे रेशो 4x आणि 3x करायचा. म्हणजे 4x प्लस 3x प्लस 2 pi by 9 म्हणजे किती येणार, 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आणि वी फाइंड x काढायचा, ती तीन अँगल डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचं. समजलं. हे होमवर्कला लिहून घ्या. नेक्स्ट इथे लिहून घ्या. Next examples. The measures of angles, the measures of angle of quadrilateral are in the ratio 3 has, 4 has, 5 has, 6 are. त्याचा रेशो दिलाय 3 has, 4 has, 5 has, 6. Find their measure in radians. Find their measures in radian. लिहून घ्या examples. क्वेश्चन काय विचारलाय बघा. हा, the measure of angles of a quadrilateral are in the ratio 3 has, 4 has, 5 has, 5 has, 6 ना. Find the measure in radian. फक्त अँगल आपल्याला रॅडियन मध्ये काढायचे, डिग्री मध्ये नाही. पण डिग्री मध्ये आपण काढून घेऊया कारण डिग्री मध्ये सोपं आहे. परत त्याचं रॅडियन मध्ये कन्वर्ट करू शकता. पण क्वाड्रिलॅटरल दिलाय, ट्रायंगल दिलेला नाही. क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या अँगलची बेरीज किती असते, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. कोण सांगेल, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360.
360 आणि sum of all angles of triangle 180 and sum of all angles of quadrilateral 360. Solution. Let now given ratio of angles of quadrilateral is काय असणार 3 has 4 has 5 has 6. Therefore given angle of quadrilateral quadrilaterals काय असणार are 3x 4x 5x and 6x. Okay, but 3x plus 4x plus 5x plus 6x is equal to sum of all angles of quadrilateral. Quadrilateral च्या सगळ्या अँगल ची बेरीज किती असते 360 is equal to 360 असते. Then 7 5 12 and 16 18x is equal to 360. X is equal to 360 by 18. X is equal to 20 degree. आता ती क्वाड्रिलॅटरलची 4 अँगल्स रेडियन मध्ये काढायचे. डिग्री मध्ये विचारलेलं नाहीये, पण डिग्री मध्ये काढून आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करूया, कारण डिग्री मध्ये सोपं जाते ना. मग डिग्री मध्ये काढून आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करूया. फर्स्ट अँगल्स is equal to 3x. 3x है. First angle 3x, 4x, 5x and 6x. Then 3x 3 into 20 degree is equal to 60 degree. First angle 60 degree. Radian मध्ये किती असणार 60 into 1 degree. 1 degree म्हणजे किती pi by 180. What is the formula? 0 0 cancels. 6 pi by 18 is equal to pi by 3. फर्स्ट अँगल किती आला पाय बाय 3 आला. हा झाला रेडियन मध्ये आणि हा झाला डिग्री मध्ये. तसं सेकंड अँगल कडे आपण सेकंड अँगल किती आहे 4x. नाव सेकंड अँगल्स is equal to 4x is equal to 4 into 20 is equal to 80 degree. करेक्ट. सेकंड अँगल 80 डिग्री मिळाला. आता तो रेडियन मध्ये काढायचा आपल्याला. जरी डिग्री मध्ये विचारलं नसलं तरी डिग्री काढूनच रेडियन मध्ये काढावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. therefore 80 into 1 degree. 1 degree म्हणजे काय सांगितलं मी pi by 180. 80 into pi by 180. 0 0 cancels. 1 pi by 18 is equal to pi by 9. Sum plus second angle रेडियन आणि हा डिग्री. अजून थर्ड आणि फोर्थ काढायचे आपल्याला. थर्ड अँगल कसं काढणार थर्ड अँगल इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 5 into 20. x बरोबर 20 आहे इज इक्वल टू 100 डिग्री. 100 into 1 डिग्री हा झाला डिग्री मध्ये. तर तो 100 into 1 डिग्री 1 डिग्री इज इक्वल टू pi by 180. 0 0 cancels. 10 pi by 18 means 5 pi by 9. 2 चा भाग जातोय. हा झाला थर्ड अँगल्स. फोर्थ अँगल क्वाड्रिलॅटरल 4 अँगल असतात. फोर्थ अँगल्स काय आहे is equal to 6x is equal to 6 into 20 is equal to 180. 20 into 6 120. रेडियन टू डिग्री मध्ये रूपांतर करा. 120 into 1 degree. 120 into 1 degree म्हणजे किती pi by 180. 0 0 cancels. 12 pi by 18 म्हणजे किती 3 ने भाग जातोय. 4 pi by 6 म्हणजेच किती 2 pi by 5. हा तुमचा फोर्थ अँगल झालेला आहे. क्वाड्रिलॅटरलचं बघितलेलं आहे. therefore angles of quadrilateral in radian. तुम्हाला फक्त रेडियन मध्ये विचारले, डिग्री मध्ये विचारलेला नव्हता. आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करून आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करतो. काय ना सांगा 4 अँगल्स. ए पहिला pi by 3 और pi by 9 5 pi by 9 and 2 pi 3. pi by 3
4 pi by 9, third 5 pi by 9 and 4 2 pi by 3. समजलं तुम्हाला? हे जे चार रेशो दिलेले आहेत क्वाड्रिलॅटरलचे त्यांना आपण एक्स कन्सिडर करून ते अँगल्स परत लिहायचे 3x 4x 5x 6x 4x 3x 5x 6 यांची व्हॅल्यू किती आहे 360 कारण का सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 देन 18x x मिळतो x वरून फर्स्ट अँगल डिग्री अँड रेडियन सेकंड अँगल डिग्री अँड रेडियन थर्ड अँगल डिग्री अँड रेडियन फोर्थ अँगल डिग्री अँड रेडियन फक्त तुम्हाला कशामध्ये विचार रेडियन डिग्री मधनं रेडियन सोपं जाते तेव्हा चारही अँगल्स कशामध्ये घ्यायचे रेडियन. ठीक आहे आजचे एक्झाम्पल्स इथं संपलेले आहेत व्यवस्थित स्टडी करा. मी 2 एक्झाम्पल होमवर्कला दिले आहेत ते तुम्ही सोडवा आणि पर्सनल व्हॉट्सअपवर लावून द्या. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून.